सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियोडिक टेबल. आपला टॉपिक सध्या काय सुरू आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक यार अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला आपण ईसीच म्हणतो ना. एवढा ताप कशासाठी घ्यायचा हो? पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो पिरियोडिक टेबल मध्ये आपण बघितलं, पहिल्या पिरियड मध्ये आपण 1 इयर्स भरतो. पहिल्या पिरियड मध्ये आपण काय भरतो? 1 इयर्स. दुसऱ्या पिरियड मध्ये आपण 2 इयर्स भरली. काल आपण बघितलं. चला ह्याच्या पुढे सरकायचं का आता? बघा हे इथं 2p6 झालंय. मग आता तिसऱ्या पिरियड मध्ये आता 2p नंतर काय असतंय? 3 इयर्स. बघा 11 जण आहेत. 11 जण म्हणजे कसं? 11 जण म्हणजे कसं रे? 1 इयर्स 2, 2 इयर्स 2, 2p6, 3 इयर्स 1. हीच आहे नवीन. हे तर ऑलरेडी भरले मागे 2p6 पर्यंत. बघा हे 2p6 पर्यंत भरले का नाही? मग जे नवीन भरलंय तेवढंच टाकायचं. मग इथं काय केलं आपण? 3 इयर्स 1 भरलं. मग इथं आपण 3 इयर्स 2 भरणार. म्हणजे आपण 3 इयर्स संपली. आता 3 इयर्स नंतर काय भरणार सांगा पुढच्या एलिमेंट साठी? अरे तुम्ही बोला रे बाळांनो, बोला बरं. व्हेरी गुड. सोडियम मॅग्नेशियम. मग आता काय भरणार मी? 3p. मग कसं येणार? 3p1, 3p2, 3p3, 3p4, 3p5 आणि इथं काय येणार सांगा? 3p किती येणार? 3p6. बाकीचे बोलताय का रे बाळांनो? तुम्ही बाबा लय आळशीपणा करायले. बोला बरं. हा काय रे, मी तुम्हाला फोन करून आता शिव्या घालतो की रे? इतका आळशीपणा करू लागल्यावर मी मग झोपतो बघा इथं तुमच्या पुढे. चला लवकर बोला, बोला लवकर. हे बाकीचे काय करलेत रे? हा बोला बरं जरा. इथं किती भरायचे सांगा बरं जरा. सर्वांनी टाईप करा. उठा बरं जरा. मी उद्यापासून बसूच देणार नाही मला लेक्चरला. मग कशाला लेक्चर उघडून बसता तुम्ही? मग सांगा बरं जरा. हे आता मला सांगा, बाकी एवढे जण आहात तुम्ही, नेमकं कशासाठी लेक्चर काढून बसलात रे? चलो आता 3p नंतर काय भरायचं सांगा एकदा. 3p नंतर काय भरायचं बाळांनो? यस 4 यस 1. बरं हा इथं काय काय भरलं? ह्या पिरियड मध्ये आपण काय काय भरलं ते लिहावं लागतंय का नाही? पहिल्यांदा भरली आपण 3 इयर्स. त्याच्यानंतर आपण काय भरली 3 इयर्स नंतर? सांगा बरं. 3 इयर्स नंतर कोणती भरली? इथं पण 2 इयर्स नंतर कोणती भरली? 2p भरली. तर आता इथं 3 इयर्स नंतर काय भरलं? 3 इयर्स नंतर 3 इयर्स 3 इयर्स 3 इयर्स 3p. राईट. आता इथं काय भरायचं आपण? 4 इयर्स 1. मग इथं काय येणार? 4 इयर्स 2. आता सांगा 4 इयर्स नंतर काय भरायचं असते? 4 इयर्स नंतर काय भरायचं असते? बोला. यस व्हेरी गुड. 3D भरायचा असतो. 4 इयर्स नंतर 3D भरायचा असतो, सर्वांना माहिती आहे. मग 3D1, 3D2, 3D3, 4, 5, 6, 7, 8 आणि इथं येते 3D
10, 3D10, त्याच्यानंतर 3D11, 3D12. चला, कळायलंय का? येस और नो? येस और नो? नो. व्हेरी गुड. व्हाय नो? कारण 3D नाही. आता 3D10च्या नंतर काय येतं बाबा? 4P. सर्व येतंय तुम्हाला, पण नुसते गप्प बसता. 4P2, 4P3, 4P5, 4P6, 4P7. मग इथं आपण कोणत्या कोणत्या शेल भरल्या? कोणत्या कोणत्या भरल्या बघा जरा. 4S भरली अगोदर, त्यानंतर 3D भरली, त्याच्यानंतर 4P भरली आहे का नाही? बरोबर आहेत का रे? एवढ्याच भरल्या का नाही? 4S, त्याच्यानंतर 3D, त्यानंतर 4P भरली आपण, आहे का नाही? झालं. असं असतंय. मग 5व्या पिरियड मध्ये असंच आता समजून घ्यायचं की 5व्या पिरियड मध्ये आपण काय भरणार. 5व्या पिरियड मध्ये आपण काय काय भरणार हे जरा सरळ लावूया, म्हणजे जरा सुटसुटीत दिसतंय, बरं दिसतंय. राईट. ओय बाबा. हा, आता कोणतं रॉंग आहे रे? 4S 3D 4P करेक्ट आहे ना? तू SC काय म्हणाला रे? हा, P ब्लॉक मध्ये रॉंग म्हणताय का? ओय, 4Pच आहे की, करेक्ट आहे की. काय झालं? 4P1, 4P2, 4P3 कुठं काही रॉंग वाटायलंय का तुम्हाला? कुणाला काही रॉंग वाटत असलं तर टाईप करून पाठवा, मी क्लिअर करतो. मग 5व्या पिरियड मध्ये अशाच पद्धतीत आपण काय भरणार? अगोदर भरणार 5S. हा, 4P4. वा वा वा, हुसार हुसार, किती हुसार. मी काय बी लिहिलं. लेकर किती शाने रे बाबा आमचे. काय बी लिहिलं तर चुका काढतात. 4, 5, 6. 5S नंतर 4D, 4D नंतर 5P. ह्याच्यामध्ये असं भरले जाणार. ऐसन भरेंगे हम, ऐसन भरेंगे हम. त्याच्यानंतर बघा 6व्या पिरियड मध्ये काय भरायचं ते बघूया. 6वा पिरियड, 6th पिरियड मध्ये नीट लक्ष द्या बरं. नीट लक्ष द्या सर्वांनी. 6th पिरियड मध्ये काय होतंय जरा. आता बघा जरा 6व्या पिरियड मध्ये कसं आहे ते. 6व्या पिरियडचा पहिला मेंबर, आता तुम्हाला जरी आठवत नसला, हरीना करे रब से फरियाद सेजियम, हे 7वा पिरियड आहे. सेजियम ते कुठं होतं? तिकडं 5व्या पिरियडला कोण असतो शेवटी? झेनॉन. झेनॉनचा 54 आहे ना? ॲटॉमिक नंबर सांगा झेनॉनचा किती आहे सर्वांनी? यस, 54 ना? सो झेनॉन इज 54. सॉरी, सेजियम 55 असणार. सेजियम 55. त्याच्यानंतर
इथं येतो बेरियम, बेटा मागे स्कार कुटर बाप रोय, बाप BA 56. त्याच्यानंतर इथं येतो लॅन्थॅनम 57 वाला. आणि आता एक अचानक होते घटना. 57 मध्ये 14 एलिमेंट मिसळले. 57 + 14 किती होते रे? किती होते सांगा तुम्ही बेरीज करून मला. 72 होते का? 72 नाही होत रे बाळ्या. 57 वाला लॅन्थॅनम. 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71. 71 झाले. मग इथे येते 72 वाला. HF डायरेक्ट 72 येते बरं का. आता तुम्हाला कळेल कसं ते आहे ना. 57 नंतर 58 यायला पाहिजे, पण 72 आलं. नाही, लॅन्थॅनम खाली येत नाही हा, हे माहित असू द्या. लॅन्थॅनम वरच आहे. तुम्हाला सांगतो आता मी सर्व डिटेलमध्ये. लॅन्थॅनम वरच आहे. लॅन्थॅनम नंतर डायरेक्टली हॅफनियम 72. मग पुन्हा त्याच्यानंतर 73 ला हफ्ता वरणारे 72, 73, 74, 75. हा ठीक आहे. मग 72, 73, 74, 75, 76, 77 काहीतरी होतंय. आणि इथं येतो शेवटी ला हफ्ता वरणारे ओसामा इराक से पिटाई और होगी. हे सर्व आपल्याला पाठ करायचं, नंतर टेन्शन घेऊ नका. हे 80, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80 असं. आता महत्वाचं आहे की हे इथून हे कुठे गेले आहे का नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, इथं भरपूर एलिमेंट आहेत. इथं ऍक्च्युली 14 एलिमेंट आहेत बघा. इथं या गॅप मध्ये ना 14 एलिमेंट आहेत. 14 एलिमेंट आहेत. हे काढून इथं खाली टाकलेत. हे बघा इथं है ना, पिरियडिक टेबल काढून खाली टाकला म्हणलं का नाही. मग इथं आहे ते लाल. हे लॅन्थॅनम इथं येत नाही बरं का. डायरेक्ट सुरुवात होते इथं सेरियम पासून. सेरियम पासून शिऱ्याचा प्रसाद नंदूने श्रीमती इंदिरा गांधींना तबेल्यात दिला होता. इरफान तुम ये भी लुटो. ये भी लुटो. आपल्याला काय हे थोडंच पाठ करत बसायचं. मला वाटतं एकच मिनिट थांबा जरा. मग हे असे डिग 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 डिग. तर इथं बघा, इरफान तुम ये भी लुटो. लुटो 71 आहे. हे 70 आहे. हे बघा इथं आहे. ठीक है, लूटो 71, YB 70. इसको तो याद हम करने वाले हैं, टेंशन मत लो. मैं पहले बता तो दूं कि हमको करना क्या है. तर मग मी तुम्हाला सांगितलं 6व्या पिरियड मध्ये अगोदर 6S1 6S भरलं जाते, नंतर 6S2. बरोबर आहे का नाही. आता 6S नंतर काय भरायला पाहिजे तुम्हाला आता माहिती आहे. अब्बाव प्रिन्सिपल नुसार आठवते ना, अब्बाव प्रिन्सिपल 1
2 3 4 ह्या पिरियड मध्ये जर बघितलं तुम्ही तर अगोदर कोणाला भरावं लागेल, कोणती शेल? 6s. 6s नंतर कोण भरावी लागेल रे? 4f है का नाही? ठीक आहे, 4f भरावं लागेल का? यस और नो एवढं म्हणत चला तुम्ही. यस का नो? 6s. 5d नाही बाळा, आधी 4f. आधी 4f. नीट पहा बरं. परंतु एक्सेप्शनली, हे एक्सेप्शन आहे बघा, एक्सेप्शनली 5d मध्ये अगोदर एक भरतात. उगीच खरं तर 4f मध्ये भरायला पाहिजे, पण लॅन्थॅनमच्या बाबतीमध्ये तो 5d मध्ये भरलाय चुकून एक. पण नंतर लगेच आता हे का कसं, हे खूप गोष्टी अवघड. जसं क्रोमियम आणि कॉपरचं काही कारण आहेत, तसे ह्या प्रत्येकाचे काही ना काही कारण आहेत, पण त्याची आपल्याला गरज नाही. एवढंच किंवा 4f मध्ये भरायला पाहिजे होतं, पण एक इलेक्ट्रॉन 5d मध्ये तेवढा भरतात. एवढं कळलं का? येस और नो? आणि म्हणून लॅन्थॅनमला डी ब्लॉक मध्ये ठेवलं. डी मध्ये भरलं की डी ब्लॉक, एस मध्ये भरलं की एस ब्लॉक. आहे दिसायला का नाही तुम्हाला? त्या ब्लॉक मध्ये ती सबशेल भरली. चला, एवढं तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल. बघा, एस ब्लॉक मध्ये एस सबशेल भरलेत, पी ब्लॉक मध्ये पी सबशेल, डी ब्लॉक मध्ये डी सबशेल. अरे बाबा नो, हे कळलं का नाही? त्या ब्लॉक मध्ये ती सबशेल भरलं होतं आपण. एवढं कळलं का ते सांगा, येस और नो? आता हे रविवारी चॅप्टर तुम्हाला काही ह्या रविवारी कसे कुठपर्यंत आहे सिलेबस? सिलेबस पाठवलेला आहे का ऑलरेडी? या रविवारी कुठपर्यंत आहे सिलेबस? नो आयडिया. तुम्हाला पाठवलेलं नाही का? मी सिलेबस मी पाठवलेला नाही का? बर, चालते. मग ह्या वेळेस चा सिलेबस मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो. तर मी काय म्हटलं, 6s मध्ये भरले 2. 6s नंतर ऍक्च्युली 4f मध्ये भरला पाहिजे, पण एक इलेक्ट्रॉन 5d मध्ये भरला जातो. त्याचे एनर्जी वाईज रिझन असतात. जसं कॉपर आणि क्रोमियम मध्ये रिझन आहेत का नाही वेगवेगळे? कॉपर आणि क्रोमियम मध्ये आहेत ना, भरपूर रिझन आहेत. काय 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 हजार कुठाने. असं होते म्हणून असं नाही, तसं होते म्हणून तसं नाही, तसं होते म्हणून असं नाही, सिमेट्री भेटते काहीतरी भेटते, असे प्रत्येकाला रिझन आहेत. आपल्याला सध्या ते कामाचं नाही. सध्या काय कामाचं आहे की 4f मध्ये भरण्याच्या आधी एक इलेक्ट्रॉन 5d मध्ये भरलाय, आणि नंतर मग पुन्हा 4f मध्ये भरतात एक एक. मग इथं 5d मध्ये एक भरलेलंच आहे बरं का, मग इथं पुढचा इलेक्ट्रॉन 4f मध्ये भरतात. चुकून अगोदर ह्या वरच्या घरामध्ये भरतात, नंतर पुन्हा हे भरायला सुरू करतात. 5d मध्ये एक भरला म्हणून काय 10 पर्यंत भरत बसत नाहीत, अगोदर एकच भरतात. म्हणजे 4f मध्ये एक भरला, 4f मध्ये 2 3 4 म्हणजे 14 एलिमेंट इथं बसना गेले. ले डोक्याला ताप दिला, म्हणून त्यांना वायलं दिलं. वायलं, मग वायलं दिलं म्हणजे इथं हे का, ह्याच्यामध्ये 4f मध्ये 1 भरला. इथं 4f मध्ये 2 भरले, इथं 4f मध्ये 3 भरले, आणि डी मध्ये एक भरलेला आहे, विसरू नका. मग हे एफ मध्ये भरलं म्हणून हे सर्वजण खाली एफ ब्लॉक मध्ये आले. बघा, आहे का नाही? खालचा एफ ब्लॉक आहे, एफ मध्ये भरलं म्हणून खालचे हे सर्व एफ ब्लॉक मध्ये आले. अरे कळलं का नाही? आता एफ ब्लॉक एफ मध्ये भरलो का नाही आपण, म्हणून हे एफ ब्लॉक मध्ये आले. हा आहे एफ ब्लॉक. आता हे बघा, इथं होता लॅन्थॅनम हा, आणि त्याच्या पुढचे हे जे 14 जण आहेत जे की मी खाली भरलेत, हे सर्व लॅन्थॅनम सारखे आहेत बिहेवियर मध्ये, म्हणून ह्यांना लॅन्थॅनाइड्स असं म्हणतात. लॅन्थॅनम सारखे आहेत म्हणून त्यांना लॅन्थॅनाइड्स म्हणतात.
ते ऍक्च्युली लॅन्थॅनम, म्हणजे ते ऍक्च्युली इथं लॅन्थॅनम येत नाही, लॅन्थॅनम तर वरच येतो इथं, पण ते लॅन्थॅनाइड्स आहेत. मग 4F 3 झालं, मग इथे येते मोजून बघा तुम्ही, मग 4F 13 येते आणि इथं 4F 14 येते. सांगतो मी, सर्वच सांगतो. हा ठीक आहे, तसं तुला म्हणायचं. माझ्याकडे मोबाईल नाही का? आता आपण NCERT काढूया. तुम्हाला आता चांगला डोक्याला ताप होऊ शकतो, पण एक्सेप्शन ह्याच्यात खूप आहेत. पण आता डोक्यात घेऊ नका. मग आता काही जण काय करतात, काही विद्यार्थी काय करतात, कुठलं ते NCERTचं बुक बघतात. कुठलं NCERTचं म्हणजे NCERTच नाही, कुठले किंवा चॅप्टरच्या पाठीमागं कुठंतरी पुस्तकाच्या पाठीमागं सर्वांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले असतात. जसं की समजा मी हा चॅप्टर काढला, उगच कुणाची तर दिदी असते मोठी किंवा भैया असतो मोठा, मग ते असं D आणि F ब्लॉक दिलेला आहे. मग D आणि F ब्लॉक दिलेला आहे म्हटलं की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं असतं त्यांचं. जरा नीट लक्ष द्या, मी काय दाखवलोय काय नाही, घाबरू नका कायला पण. मी राईट सांगतोय काय करायचंय आणि काय नाही करायचं. टेंशन लेने का नहीं, कूल रहने का. मैं सब क्लियर कर देता रे तुम लोगों का. पण तुम्ही आधीच टेन्शन घेता. हे बघा, जरा नीट लक्ष द्या, आता नीट लक्ष द्या. बघा, तर इथं जर तुम्ही बघितला सेरियम, सेरियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा बरं कसं आहे, 4F1. ठीक आहे, सेरियम म्हणजे कुठं तर तुमच्या पुस्तकाच्या एखाद्या रेफरन्स बुकच्या मागे दिलं असतं, मग नो प्रॉब्लेम, सेरियमचं 4F1च आहे. सरनं राईट लिहिलं, राईट लिहिलं. आणि तुम्ही विसरू नका, D मध्ये आपण एक भरलाय बरं का. म्हणजे खरं तर हे कसं असायला पाहिजे, खरं तर हे कसं असायला पाहिजे, 5D1 4F1. त्याच्यानंतर पुन्हा 5D1 4F2, F मध्ये 2 भरले. पण हे PR पहा, PR D1F2 आहे बरं का. PR प्रेसियोडायमियम, इथं F मध्ये 3 आहेत बघा. आता 6S तर आहेच, S तर भरलायच ना, पण ते मी लिहित नाही, हे S वगैरे लिहित नाही, जे भरायलो तेच. F मध्ये 3 आहे, ह्याच्यात विसरू नका, एवढंच जरा नीट लक्ष द्या. दिसलं का, F मध्ये 3 दिसलं का. प्रेसियोडायमियम F मध्ये 3 आहे, पण मी प्रेसियोडायमियम मध्ये F मध्ये 2च काढले. लक्षात आलं का, एवढंच सांगा. काय म्हणजे त्याचं रिझन कळलं का असं मी नाही म्हणत रे, फरक लक्षात आला का. NCERT मध्ये काय दिलंय आणि मी इथं लिहिलं, त्यात चूक सापडली, यस और नो. यस, चूक सापडली हो, परंतु मग ह्याला रिझन आहे. ऍक्च्युली ते का होते तसं माहितीये का, अगोदर D मध्ये 1 गेला होता, आता इथं F मध्ये 1 आहे, प्रेसियोडायमियम मध्ये 1 एक्स्ट्रा आला म्हणून 2 झाले. पण हे D मधला पण नंतर काय करतो, इथून उडी मारून इथं जातो, म्हणून इथं 3 होते आणि D मध्ये 0 होऊन बसते. आता D मधल्या इथल्या इथं का उडी मारली, रिझन आहे प्रत्येक गोष्टीला. क्रोमियम आणि कॉपरचे रिझन सांगितले का नाही, एक्सचेंज एनर्जी, सिमेट्री, तसे ह्यांना रिझन आहेत. पण हे रिझन 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्गाच्या स्कोपच्या बाहेरचे आहेत. दुसरं, थोडे बहुत रिझन आहेत, रिअरेंजमेंट ऑफ ऑर्बिटल असं म्हणतात त्याला, ते तुम्हाला 12वीत कळतील, आता नाहीत कळणार.
त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. मग मी एवढं का सांगितलं? मी असंच केलं असतं, उगाच राहू दिलं असतं, पण नाही. उद्या कोणतरी काय करतंय, कुठलं तरी पुस्तक बघतंय, त्याच्यामध्ये काय असतंय, एफ मध्ये 3 असते, कागनीस सरनं तर 2च दिले. मग ते म्हणते सर प्रेसिव्ह डायमियमचं तर असं दिसायलंय, मग तुम्ही असं कसं दिलं? मग मला सांगावं लागतं बाळा ते नंतर आहे, 12वी मध्ये आहे, तो टेन्शन घेऊ नको. मग त्याला वाटते नाही नाही सरला येणं झाले म्हणून सर असं काहीतरी म्हणाले, तर त्यामुळे आधीच सांगितलं. मग हे तुम्हाला आता समजत नाही, उगं डोकं उठतंय म्हणून मी हे असं लिहिलं. परंतु खरं तर मी हे पण नाही लिहायला पाहिजे. का? कारण का तर चुकीचं पण लिहिण्याला अर्थ नाही ना. हे पण नाही लिहायला पाहिजे आणि एफ मध्ये 3 पण नाही लिहायला पाहिजे, काहीच लिहायला उगं सोडून द्यायचं. मी एवढंच म्हणायला पाहिजे. आता आता तुमचा आवाका कुठपर्यंत आहे सध्या? 12वी मध्ये ते आहे, पण 11वीचा आवाका काय बाबा? लॅन्थॅनाइट्स मध्ये इथं ह्याच्यामध्ये इकडून जसजसं आपण पुढे जातो तसतसं थोरियफ नावाची शेल भरत जाते. एवढंच वाक्य. लॅन्थॅनाइड मध्ये थोरियफ नावाची शेल भरत जाते. हे कळलं का सांगा? एवढं वाक्य कळलं का फक्त? बाकी कशी भरते, आधी 1 येतो का 10 येतात का नंतर 20 येतात का 2 येतात, त्याची तुम्हाला आता गरज नाही. आणि मी नाही म्हटलं की नाही, टेन्शनच घ्यायचं नाही हो. थोरियफ नावाची शेल भरत जाते, एवढं कळलं. पण लक्षात काय ठेवायचंय? एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा अगोदर 6s च्या नंतर 4f भरायला पाहिजे अब्बाव प्रिन्सिपल नुसार, पण 1 इलेक्ट्रॉन उगच डी मध्ये भरतात आणि म्हणून हा लॅन्थॅनम डी ब्लॉक मध्ये ठेवलाय. कारण ज्याच्यात इलेक्ट्रॉन भरला त्याच ब्लॉक मध्ये त्याला ठेवावं लागतं. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. कारण ते जर लक्षात नाही ठेवलं तर उद्या तुम्हाला काय वाटणार? 6s नंतर 4f भरली, मग 4f जर ह्याच्यात भरत असचोल तर ह्याला एफ ब्लॉक मध्ये का नाही ठेवलं, डी मध्ये का ठेवलं, असा प्रश्न तुम्हाला लगेच पडू शकतो. म्हणून तेवढं लक्षात ठेवा की लॅन्थॅनमच्या बाबतीमध्ये अगोदर एफ मध्ये इलेक्ट्रॉन भरण्याच्या आधी डी मध्ये 1 भरतात आणि नंतर मग पुन्हा एफ हळूहळू भरायला सुरू करतात. आणि शेवट येईपर्यंत मग हे एट्टर बीएम पण काढून टाका, ह्याची गरज नाही, इसकी भी जरूरत नाहीये, इसकी भी कोई जरूरत नाही. शेवट येईपर्यंत ल्युटेशियम मध्ये एफ मध्ये 14 भरले, बात खतम, बात खतम. मग ल्युटेशियम मध्ये 14 भरले म्हणजे एफ संपली का आणखीन बाकी आहे? एफ ची कॅपॅसिटी संपली का आणखीन बाकी आहे? बोला की, संपली का बाकी आहे एफ ची कॅपॅसिटी? अरे एफ मध्ये किती बसतात रे? एस मध्ये 2 बसतात, पी मध्ये 6 बसतात, डी मध्ये 10 बसतात. एफ मध्ये किती बसतात पिल्ल्यांनो? सांगा रे बाबा, तुम्ही उपकार करा माझ्यावर थोडे. काय मूर्खपणाचे लक्षण आहेत बाबा हे. 14 बसतात. तुम्ही अभ्यास करायचा, सांगायचं, किती मस्त राहायचं. तुम्ही सांगण्या गेल्याच्या नंतर मला काय मजा येणार आहे? मग एफ ची कॅपॅसिटी संपली. एफ ची कॅपॅसिटी संपली की मग आता डी भरायला सुरू होते. आणि म्हणून मग इथून पुढचे एलिमेंट 72 73च्या पुढचे डी मध्ये ठेवले, डी ब्लॉक मध्ये. मग इथं जे काय असेल, एफ मध्ये 14 भरले, मग इथं 5d2, 5d3, 5d4 आणि इथं 5d किती येणार सांगा बरं? शेवटी किती येणार सांगा? 10. इथे येणार 5d 10. पुन्हा मग आता इराक से पिटाई और होगी. काय आहे? ओय बाबा, बैंगन, आलू, गाजर इन थैला. काशी गए शंकर पार्वती. नाना पाटेकर आज सब्जी बेचेगा. हे असं आहे.
तो मग 5D संपल्यावर बघा, 5D संपल्यावर कोण भरतात सांगा आता तुम्हीच. 5D संपल्यावर कोण भरायचं सांगा तुम्हीच. 6P 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 भरायचं. मग बरोबर आहे. तर मग 5D नंतर 6P1 6P2 6P3 6P4 6P5 आणि इथं 6P6. हिना और करीना झगडते रहना. मग तुम्हाला काही पॅटर्न हळूहळू लक्षात येतील, काळजी करू नका, पॅटर्न लक्षात येते. 7व्या पिरियड मध्ये आपण काय भरणार, ह्याच पद्धतीने जर बघितलं तर 7व्या पिरियड मध्ये आपण काय भरणार. 7S. व्हेरी गुड. त्यानंतर 5F 4D 7P. हम्म 7S 5 काय रे बाबा, F 6D 7P. बरोबर. मग इथं काय तर 7S1 असणार, इथं 7S2 असणार, मग पुन्हा इथं काहीतरी D असणार मध्येच 6D1. मग नंतर पुन्हा F भरायला सुरू होणार. F भरायला सुरू झालं की खाली यावं लागणार. इथं थोरियम आहे, त्याच्यामध्ये F ची भरायची सुरुवात होते. म्हणून हा F ब्लॉक आहे. हे इथं जो एलिमेंट आहे नीट लक्षात द्या, जसा इथं लॅन्थॅनम आहे तसा इथं हा ऍक्टिनम आहे. त्याच्यानंतर युरेनियम 90 ऍक्टिनम 89चा आहे. ठीक आहे. हे सर्व हळूहळू पिरियड टेबल पार्टच करायचा असतो आपल्याला. ही रब से फरियाद बेटा बाप रोए, हे 85, तिकडे किती 84 आहे ना, म्हणजे 85. ते हे रेडॉनचं किती आहे ॲटॉमिक नंबर सांगा बरं. शहाऐंशी आहे. तर इथं 87, हे 88. कशाला, ह्याच्यातून वजा 2 केले असते तर. आणि तसंच मग इथं पण असे 14 एलिमेंट आहेत की ज्यांना काढून हे बघा इथं खाली ठेवलं आहे का नाही, त्या वरच्यांना काढून इथं ठेवलं. मग त्याची छोटीशी लाईन मारतो मी इथं जरा लक्षात राहण्यासाठी, की इथले काढून इथं ठेवले ते. आणि इथले काढून बघा, इथले काढून इथं ठेवले ऍक्टिनाइड्स म्हणून. इथं ऍक्टिनाइड्स म्हणून ठेवलेत खाली. बरोबर. मग हे 4F1 होणार आणि शेवटी इथं किती येणार सांगा. इथं थारो पे नो लड़की लॉरेन्सिया. चला इथं काय येणार एवढंच सांगा. ॲटॉमिक नंबर किती येईल रे बाबा, अकडू रफी 10 सांगतो. ठीक आहे. 89, हे येते 90.
90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100, 1, 2, 3, 103 आएगा. आणि 4F काईल, 5F काईल सांगा इथं. हा, 5F14. ठीक आहे. ऍक्टिनाइट सारखे हे 14 जण आहेत म्हणून त्यांना, सॉरी ऍक्टिनम सारखे आहेत म्हणून ऍक्टिनाइट्स म्हटलं. मग त्याच्यानंतर पुन्हा 6D मध्ये भरायला सुरू. ती भरली ना आता 5F. 5F भरले, आता पुन्हा 6D. मग 6D2, 6D3 आणि इथं 6D काय बाबा 10. इथं कोण आलं? अकड़ू रुपी धाबेवाला सांगतो, भैंस हसी मिट्टी में धसी तो रोएगा कौन. हे खालचे काही आता लक्षात ठेवायची गरज नाही. हे कॅनेरियम आहे बघा इथं. कॅनेरियम, सॉरी कॉपरनिसियम. कॉपरनिसियम 112 वाला. 112 वाला इथं. एकूण एलिमेंट 118 सापडलेत बरं का हे. आता ह्यांच्यासाठी मला काहीतरी ट्रिक शोधायची राहिली, ती शोधतो. ठीक आहे. 112 जणांचा आपल्याला अभ्यास आहे. तर इथं 112 वाला कॅनेरियम, सॉरी कॉपरनिसियम. D. मग तसंच इथं आता पुढे काय भरणार? 7P 1, 7P2, 7P3 आणि 7P6. ठीक आहे. अशा प्रकारे हे एवढं दिलेलं आहे. परंतु